सर्व सत्य ऐकून मानवला राजचा खूप राग आला होता. त्याचा राग अनावर होऊन त्याने लगेच राजला फोन केला. तन्वीच्या वॉर्डमध्ये सर्वजण उपस्थित होते. राजचा फोन लागला पण फोनला काही रिस्पॉन्स येत नव्हता. इकडे राजचा फोन त्याच्या जवळच होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये बसून कोणासोबत ऑफिसच्या फोनवरून बोलत होता. तेवढ्यात त्याचा मोबाईलवर मानवचा फोन आलेला पाहून त्याने ऑफिसचा फोन ठेवून दिला. पण त्याचा फोन उचलण्याच्या अगोदरच फोन कट झाला. तेवढ्यात परत फोन वाजू लागला. मानवचा फोन होता. राजला कल्पना आलीच होती की मानवचा फोन का आला असेल, कारण एवढं सगळं झालं आणि तन्वीने अजून मानवला काही सांगितलं नाही हे शक्यच नव्हतं. म्हणून तो तयारच होता या सगळ्यासाठी. फक्त त्याला आश्चर्य याचं वाटत होतं की मानव अजून गप्प कसा काय आहे. पण शेवटी ते झालंच, ज्याची तो वाट पाहत होता. राजने फोन उचलला. हॅलो राज. हॅलो, लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये ये, मी वाट पाहतोय. मानवने एवढं बोलून फोन कट केला. राजला काही कळले नाही, पण त्याचा आवाज वेगळाच काही वाटत होता. जणू काही खूप राग, दुःख आणि तिरस्कार होता त्या आवाजात. हे त्याला नक्की जाणवले. तो विचारात पडला, पण मानव तर गोव्याला गेला होता, मग इकडे कसं काय? आणि त्याने सिटी हॉस्पिटलमध्ये का बोलवलं याचं त्याला निदानच लागत नव्हतं. काहीतरी विचार करून तो सिटी हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. गाडी चालवताना सुद्धा त्याच्या मनात तेच विचार येत होते. त्याने न राहून तन्वीला एकदा कॉल केला. तिचा फोन लागत नव्हता. मग त्याने 2-3 वेळा फोन केला पण काही रिस्पॉन्स नाही. त्याच्या मनात आता शंका कुशंकांनी जागा घेतली. एवढा वेळ झाला प्रतीकला जेलमध्ये जाऊन, पण तरीही तन्वी आणि तिच्या घरच्यांनी काही केले कसे नाही. त्यांचा साधा एक फोनही आला नाही. आता मात्र त्याला टेन्शन आलं होतं. न जाणो का भाईने सिटी हॉस्पिटलमध्ये का बोलावलं. नक्की काहीतरी गडबड आहे. राजला आता टेन्शन येत होतं. काही घडलं आहे का जे खूपच विपरीत आहे. असं काही आहे जे मला नाही माहीत. आणि खरंच राजला तन्वीच्या या अवस्थेबद्दल माहीत नव्हतं. आणि आता त्याने जे केलं त्याची खूप मोठी किंमत त्याला चुकवावी लागणार होती. एवढं वाईट वागून सुद्धा कुठेतरी त्याच्या मनात तन्वीसाठी सॉफ्ट कॉर्नर अजूनही होताच. त्याला कधी विचारही येत असे की जो ते जे करत आहे ते खरंच बरोबर आहे ना. पण प्रेम आणि स्वार्थ या अशा 2 गोष्टी आहेत जिथे माणसाला बरोबर चूक काही कळत नाही. भले भले माणसं प्रेमामध्ये आणि स्वार्थापायी उद्ध्वस्त झाले, तिथे या सामान्य माणसाची काय मजल. असो. राज धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. मानवने त्याला अगोदरच हॉस्पिटलमध्ये आल्यावर कुठल्या वॉर्डमध्ये यायचं हे मेसेज करून सांगितलं होतं. म्हणून त्याला तन्वी जिथे होती त्या वॉर्डमध्ये जायला वेळ लागला नाही. तो जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा तन्वीचे वडील आणि मानव बाहेरच थांबले होते. राज जागीच थांबला. तन्वीचे वडील इथे काय करत आहे, त्याला विचार आलाच होता की तेवढ्याच मानवचं लक्ष राजकडे गेलं. राजला पाहतच त्याचा राग अनावर झाला आणि दात ओठ खातच तो राजच्या दिशेने झेपावला. 2 मिनिटही लागले नाही त्याला राजपर्यंत पोहोचायला. राज काही बोलणार इतक्यातच त्याच्या तोंडावर जोरदार पंच बसला. त्याचा धक्का इतका जबरदस्त होता की राजला स्वतःचा तोल न सांभाळून तो शेजारी असलेल्या बाकडावर जाऊन आदळला. त्याला काही समजण्याच्या आतच त्याच्यावर मानव नुसता तुटून पडला होता. जसं दिसेल तसं त्याला मारत होता. राजला प्रतिकार करण्याचा चान्सच मिळत नव्हता. तन्वीच्या वडिलांच्या लक्षात आले तेव्हा ते सुद्धा धावत गेले त्या दोघांना अडवायला. तिकडून हा गोंधळ ऐकून दोघं-तिघं वॉर्ड बॉय सुद्धा त्यांचं भांडण मिटवायला आले. त्यांनी मिळून मानवला राजपासून लांब करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो राजला सोडायला तयार नव्हता. मानवचा राग खूपच अनावर झाला होता. राजलाही स्वतःला सावरायला वेळच मिळत नव्हता. कसं आवरणार होता राज स्वतःला आज राजमुळे त्याच्या तन्वीला तो गमावून बसला असता. जर तो वेळेवर आला नसता तर कदाचित तन्वी या जगात नसते. या कल्पनेनेच तो शहारून जात होता. एवढ्या वर्षांनी त्याने तन्वीला मिळवलं होतं. आज तिलाच गमावताना तो पाहू शकत नव्हता. त्याच्या अंगाची नुसती लहीलही होत होती. त्याच्या डोळ्यात जणू आज आग उतरली होती. इतके दिवस तो फक्त तन्वीच्या चेहऱ्याकडे पाहून गप्प होता, पण आज ना जाणे का तो स्वतःला सावरू शकत नव्हता. एकीकडे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, तर एकीकडे त्याचा राजवरचा राग वाढतच चालला होता. तेवढ्यात मागून रियाचा आवाज आला. मानव, मानव ऐक ना मानव. तन्वी शुद्धीवर येत होती. मानव, मानव सोड त्याला, चल लवकर. तन्वी कसंबसं मानवला सावरत तिने त्याला तन्वीकडे पाठवलं. तन्वीचं नाव ऐकताच मानव थांबला. त्याने रियाकडे पाहिले आणि लगेच तन्वीकडे निघून गेला. पण राजसाठी मात्र हा दुसरा धक्का होता. ही रिया होती, त्याची रिया, जिच्यावर त्याने कधी काळी प्रेम केलं होतं. ही खरंच रिया होती का? त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने अडखळतच तिच्यासमोर हात केला. तिला नीटसं पाहताही त्याला आलं नाही आणि तो मध्येच बेशुद्ध पडला. रियाने पटकन पुढे जाऊन त्याला सावरलं. त्याचे डोळे बंद होता होता त्याने रियाला स्वतःजवळ पाहिलं आणि एक हलकीशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली आणि तो बेशुद्ध झाला. त्यातील वॉर्ड बॉयने पटकन त्याला उचलून स्ट्रेचरवर ठेवले आणि इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेले. रिया देखील त्याच्या मागे गेली.
तिचं मन राजसाठी दुखत होतं, पण तरी त्याने चूकच एवढी मोठी केली होती की आता त्यातून सावरणे तिला आता शक्य वाटत नव्हते. ज्या राजला ती ओळखत होती तो हा नव्हता. तिचं या राजवर प्रेम नव्हतंच मुळी, तो तर वेगळाच होता, जो फक्त तिचा होता आणि तिच्यासाठीच होता. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते, मनातच ती चरफडत होती. त्याच्याशी बोलायला आसुसली होती. हे काय केलंस राज तू, आणि का केलंस? यासाठी तू मला सोडे इकडे आलास का? माझ्या प्रेमात काय कमी होती? राज, का असं केलंस तू? ती मनातल्या मनात खूपच रडत होती. मानव पळतच तन्वीच्या रूममध्ये आला. तन्वीच्या डोळ्यातून पाणी येत होते. तिची आई आणि बाबा तिच्याजवळ उभे राहून तिला सावरत होते. का केलेस बाळा तू असं? आमचा तरी विचार करायचा होतास ग. आमच्यावर विश्वास नव्हता का तुझा? का असं वागलीस? तिची आई रडत रडतच तिला प्रश्न विचारत होती. बाळा, एकदा आमच्याशी बोलायचं होतं. आपण काहीतरी मार्ग नक्की काढला असता बेटा. तू ही टोलची भूमिका घ्यायला नको होतीस. तिचे बाबा देखील रडत होते. तन्वीचे डोळे मिटले होते. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने जसे डोळे उघडले तसे तिच्या अंधुक डोळ्यांना मानवचा चेहरा स्पष्ट झाला आणि तिच्या मनाचा तोल सुटला. ती धडपडत उठू लागली तेवढ्यात मानव तिथे आला आणि पटकन त्याने समोर येऊन तन्वीला सावरले. मानव, तू बरा आहेस ना? कुठे होतास तू? तुला काही झाले तर नाही? मी तुला किती फोन केले, तुझा फोन नव्हता लागत. मी खूप घाबरले होते. मला काही सुचत नव्हतं. मी खूप एकटी असल्यासारखी झाली होते रे. माझ्यामुळे आईबाबांना खूप त्रास झाला. तिची अखंड बडबड चालूच होती. ती वारंवार मानवला हाताने चाचपून पाहत होती. तो बरा आहे, त्याला काही झाले नाही याची खात्री झाल्यावर ती मानवला बिलगून अक्षरशः धाय मोकलून रडत होती. पण मानव मात्र निर्विकार होऊन तसाच उभा होता. ती आपल्याला सोडून जाणार होती या विचारानेच त्याला खूप गहिवरून आले होते. त्याने तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतले, जणू काही ती त्याच्यापासून खूप दूर जाणार होती आणि त्याला तिला जाऊ द्यायचे नाही. मानव मनोमन देवाचे आभार मानत होता. आज त्याने पुन्हा तन्वीला त्याच्याजवळ आणले होते. पण कुठेतरी त्याच्या मनात एक कटुता निर्माण झाली होती. का तन्वी, का केलं असं? माझ्यावर थोडाही विश्वास नव्हता का तुझा? मी बोललो होतो तुला, मी सर्व नीट करेल, अगदी तुझ्या मनासारखं करेल, पण तरीही तरीही तू हे असं पाऊल उचलावं का? तुला तुझ्या आईवडिलांचा, तुझ्या दादाचा आणि माझा एकदाही विचार नाही आला का? तन्वी, का असं वागलीस तू? मानव मनातल्या मनातच तन्वीवर राग व्यक्त करत होता आणि त्या व्यक्त होणाऱ्या रागापायी तो अजूनच जास्त तन्वीला कवटाळत होता. इतके की तिला श्वास घेणे जड जात होते. त्यालाही भान नव्हतं की तिचे आईबाबा तिथे समोरच आहेत. हा प्रकार पाहून त्यांना काय वाटेल, पण वेडा तो, त्याला कुठे होती जागाची फिकर. तो तर फक्त त्याच्या प्रेमाला स्वतःपासून दूर करू इच्छित नव्हता आणि त्याच्या प्रेमाला दूर जाण्याची शिक्षाही देत होता. हा कोणता रंग होता प्रेमाचा? तन्वीचे आई वडील हे सर्व पाहत होते, पण त्या दोघांमध्ये बोलायची हिंमतच त्यांची होत नव्हती. तन्वीने सांगितलं होतं त्यांच्या नात्याबद्दल. त्यांनाही ते कुठे ना कुठे मान्य होतं, पण त्यांनी अजून निर्णय दिला नव्हता. कारण जरी त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं तरी पण त्यांच्यामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये खूप फरक होता. या एका दिवसात त्यांनी मानवला खूप चांगलं ओळखलं होतं, पण तरीही ते एवढ्या सहजासहजी आपल्या मुलीला त्याच्याकडे सोपवणार नव्हते. म्हणून त्यांनी मध्येच तन्वीला आवाज दिला. तन्वी, तिचे बाबा. त्यांच्या आवाजाने दोघेही भानावर आले. मानवने लगेच तिच्यापासून स्वतःला दूर केले. एक नजर त्याने तिच्या वडिलांकडे पाहिले आणि तो काही न बोलता तिथून बाहेर आला. तन्वी त्याच्याकडे पाहत होती, पण त्याने तिच्याकडे एक नजर पाहिले सुद्धा नाही जाताना, की एक शब्दही बोलला नाही. हे तिच्या जिव्हारी लागलं होतं. पण तिने लगेच मनावरचं मळप दूर केलं आणि तिच्या बाबांकडे पाहिलं. त्यांनी तिला डोळ्यांनीच धीर दिला. तू आराम कर बेटा, तुला आरामाची गरज आहे, असे म्हणून त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ते बाजूला झाले. तन्वीची आई तिच्याजवळ आली आणि हातात हात घेऊन थोपटू लागली. तू झोप बेटा, मी आहे इथे, असं म्हणून त्यांनी तिच्या अंगावरील पांघरूण नीट करून तिला ओढून दिले. ती देखील तशीच खाली लोटून गेली. पण मनात मात्र मानवचेच विचार चालू होते. इकडे मानव बाहेर आला तेव्हा रियासुद्धा राजच्या रूममधून बाहेर आली होती. मानवने एक वार तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत खूप दुःख, वेदना दिसत होत्या. मानव रियाजवळ गेला. त्याने हलकेच तिच्या खांद्यावर थोपटले. तसे ती त्याला बिलगून रडू लागली. मानवला समजले तिला काय झाले होते ते. त्यालाही तिच्यासाठी वाईट वाटले. दोघांचे दुःख जरी वेगळे असले तरी मनात मात्र भावनांचा कल्लोळ माजला होता. कसं शमवणार होते त्या मनातील वादळाला? कुठे आहे राज? मानवने विचारले. तिने बोटानेच त्याच्या रूमच्या दिशेने खूण केली. तसं तो तिला घेऊन निघाला त्याच्या रूमकडे. ते दोघे जेव्हा आत आले तेव्हा तो बऱ्यापैकी शुद्धीवर आला होता. त्या दोघांना सोबत बघून तर राज मात्र हादरलाच होता आतून. हे सर्व काय होती हे विचारायची सुद्धा त्याच्या क्षमता उरली नव्हती. तो तसाच रियाकडे पाहत होता. किती दिवसांनी तो तिला पाहत होता.
तिची इथे दिसण्याची अपेक्षाच नव्हती त्याला. तेही मानवबरोबर तर नाहीच नाही. तो तिला काही बोलणार तेवढ्यात तिने त्याला हाताळेच थांबवले. तो शांत झाला. तेवढ्यात मानव समोर आला. जसं तो समोर आला तसं राजने त्याच्याकडे पाहिलं, पण खूप भावनाहीन पद्धतीने, जणू काही त्याने काही केलेच नाही असं. वा भावा, चांगले पांग फेडलेस तू. त्या दिवशी आला होतास ना रे माझ्याकडे माफी मागायला. पुन्हा कधीही तन्वीला त्रास देणार नाही, ती फक्त माझीच बनून राहील असं आश्वासन दिलं होतंस तू मला. एकीकडे चांगलेपणाचा आवडण्याचा आणि दुसरीकडे माझ्याच पाठीमागे माझ्याच प्रियसीला धमकावून तिच्याशी जबरदस्ती लग्नाचा डाव रचायचा. कशासाठी केलंस हे सगळं? कोणासाठी केलंस? असं प्रेम जे कधी तुझं नव्हतंच. तू चुकीचं वागलास राज. माझा लहान भाऊ माझ्या सुखाच्या आड येतोय हे कसं सहन करू मी? सहन केलंही असतं मी, जर तो फक्त माझ्या आयुष्याचा प्रश्न असता तर. पण तू तर माझ्या प्रेमालाच उद्ध्वस्त करायला निघालास. माझ्या प्रेमाला झालेला त्रास कसा सहन करू मी? पहिले तिच्या भावाला एक अशा अपघाताच्या जाळ्यात अडकवलंस जो अपघात कधी झालाच नाही, आणि नंतर ब्लॅकमेलिंग नावाखाली 5 लाख रुपये मोजल्याचं खोटं सांगितलं. आणि आता हे सगळं कमी पडत होतं म्हणून तिच्या भावाला मुद्दाम जेलमध्ये टाकलं. बनावटी व्हिडिओ बनवून तिच्या घरच्यांना घाबरवलंस तू. मानवला एवढं सगळं कसं माहीत म्हणून त्याने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. काय विचार करत आहेस? मला कसं कळलं सर्व याचा? तेही कळेलच सर्व हळूहळू. ते मी तुला आता सांगणार नाही. त्याची ही वेळ लवकरच येईल. एवढं बोलून मानव थांबला. राजला काय बोलावं कळत नव्हतं, कारण रिया तिथे समोरच उभी होती. तिच्यासमोर हे सगळं व्हावं अशी मुळीच इच्छा नव्हती त्याची. त्याला तिला तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. त्यात तिची ती तिरस्कार भरलेली नजर त्याला सहन होत नव्हती. तो कसंबसं उठला आणि रियाकडे हळूहळू चालत चालत आला. त्याला काय बोलावे कळेना. एकदा तरी तिने त्याच्याशी बोलावं अशी इच्छा मनोमन बाळगत तो तिच्याकडे आशेने पाहत होता. रियाला जणू ते जाणवलं. काय विचार करत आहे राज? मी इथे, मानवसोबत इथे कशी याचा? रियाने त्याला विचारले. त्याला काय बोलावे कळेना. त्याने होकारार्थी मान हलवली. मग मानवच बोलला. रिया आमचे बिझनेस पार्टनर मिस्टर शर्मा यांची मुलगी आहे. आम्ही गोव्याला भेटलो. रिया, माझं ऐकून घे. मी तेवढा वाईट नाही जेवढं तू मला समजत आहे. मी सांगतो ना तुला सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. राजला एव्हाना लक्षात आलं होतं रिया त्याच्याबद्दल काय विचार करत असेल. काय ऐकून घेऊ? हे की तुझं तन्वीवर प्रेम आहे. मग लंडनमध्ये माझ्यासोबत जे काही होतं ते काय होतं राज? यासाठी तू मला सोडून लंडनहून इथे आलास का? माझ्याबरोबर तुला राहणे शक्य नव्हतं, कारण तुला इथे येऊन तन्वीसोबत लग्न करायचं होतं. हेच आहे ना तुझं इथे येण्यामागे खरं कारण? खरं बोल राज. मी नाही आता हे सगळं सहन करू शकत. रिया त्याला बोलत होती. पण राजला मनात कुठेतरी खूप दुखत होतं. रियाचे आरोप सहन होत नव्हते. शेवटी न राहून तो बोललाच. रिया, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे बेबी. प्लीज ट्रस्ट मी. आय लव्ह यू फॉर एव्हर. माझं तुझ्यावरील प्रेम कधीच कमी नाही झालं गं, खरं सांगतोय. माझ्यावर विश्वास ठेव राज. राजचं हे बोलणं ऐकून मानवसुद्धा खूप चकित झाला. हे काय वागतोय राज? त्याचं त्याला तरी कळत आहे का? माझ्या तन्वीच्या जीवाशी खेळून आता रियासोबत प्रेमाचं पुन्हा नातं जोडत आहे. मनातच मानव तरफडत होता. विश्वास ठेवण्यासारखं राहिलंच काय आहे आता? अजून काय आणि किती खोटं बोलणार आहेस राज? आज तुझ्यामुळे एक पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होता होता राहिली. पाहायचं आहे तुला? पाहायचं आहे का? चल माझ्याबरोबर. रियाने तसं त्याच्या दंडाला पकडत त्याच्या जवळ खेचतच तन्वीच्या रूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. तो धडपडत होता मानवने दिलेल्या मारामुळे. त्याला चांगलंच लागलं होतं. रिया त्याला ओढतच तन्वीच्या रूममध्ये घेऊन आली. तन्वी डोळे मिटून आराम करत होती. तिचे आई बाबा तिथेच तिच्या शेजारी बसले होते. तिने धाडकन दरवाजा उघडला आणि राजला तन्वीच्या समोर उभे केलं. तन्वीने या आवाजाने एकदम डोळे उघडले. तिचे आई बाबासुद्धा एका क्षणासाठी घाबरून गेले होते की आता काय झालं. त्यांना जसं राज दिसला तसं तिच्या बाबांचा सगळा तोल ढासळला आणि ते लगेच राजच्या समोर गेले. तसं त्याच्या एक सटकन कानाखाली लावली. राजला देखील धक्का बसला होता तन्वीला या अवस्थेत पाहून. त्याने आतापर्यंत तिला मिळवायला हे सगळं केलं, पण त्याला हे कदापि माहीत नव्हतं की त्याच्या अशा वागण्यामुळे तन्वी असं पाऊल उचलेल. तन्वीच्या वडिलांनी कानाखाली मारल्यामुळे त्याचा हात त्याच्या गालावर होता. हा का आला इथे? याला आताच्या आता जायला सांगा. मला याचं तोंडही पाहायचं नाही. तन्वी त्याच्यापासून तोंड फिरून घेते. मानव ही रिया आणि राजच्या मागे तिथे आलेला असतो. तेवढ्यात राज बोलायला सुरुवात करतो. तन्वी, हे काय केलंस तू? राजला वाईट वाटत होतं तन्वीला असं पाहून. झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला का? अजून किती वाताहत करायची राहिली आहे आमची? तन्वीची आई गरजली. राजला मात्र आता खूपच वाईट वाटत होतं.
सगळ्यात जास्त दुःख होतं ते रियासमोर त्याचा असा चेहरा समोर आला होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.